चळवळी. कविता आहे आमचा कांबळे. ती अटला तिकडे. आमचा कांबळे लय हुशार. एक कधीच नाही रडला, नुसताच काढला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरनं कांबळेला असाच तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे वयात आला, विशीत आला, मिशीत आला. कांबळे गुलाबी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर विषय निघाला आणि तिनं विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कशी आली जात? मग माणूस माझी जात असं म्हणणारी या देशात एकच जात. तिनं बरोबर ओळखली आपली जात. तिनं पण कांबळेला कोपऱ्यात नेलं, असाच तुडवलं, असाच तुडवलं, असाच तुडवलं. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच काढला. कांबळे घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणाले सत्यनारायण. कांबळे म्हटला पटत नाही, बाबासाहेब वाचा. मग शेवटी चुलता आला, चुलत भाऊ भावकी आली, मित्र आले. ते म्हणाले सगळंच राहू दे कांबळे, पण जागरण गोंधळ मुरळी वाग्या एखादं बोखाड तरी काप. कांबळे म्हणला गाडगे बाबा वाच. मग घरच्यांनीच दार लावून कांबळे असा तुडवला, असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे बी हुशार, नाही रडला, नुसताच. मग कांबळे चळवळीत आला. चळवळीचे गटतट बघितले, सगळा इस्फोट झालेला बघितला, सगळ्या संघटना वेगवेगळ्या. मग कांबळे सर्वांना चौकात उभा राहून म्हणाला, एकत्रित या, एकत्रित या, संघटित व्हा, एकत्रित या. दिवसभर कुणीच एकत्रित आलं नाही. मग संध्याकाळी सगळे एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच लोकांनी आपल्याच कांबळेला असा तुडवला. मग याला कळलं तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच काढला. मग कांबळेचा मुलगा आता मोठा झालाय, ते इंस्टाग्राम, रीलस्टार, फेसबुक यावरती असते. त्या नवीन अवलगे आले. कुठल्या 70% डोळे बारीक करा, स्वामी दिसले का? आज त्यांना कशी चळवळ शिकवायची? आपली बी येते 70% डोळे दादा बारीक करा, बुद्ध दिसले का बघा. डोक्यात झालाय. मग ते असं 70% डोळे बारीक करून ते त्याला रील मध्ये काहीतरी चळवळीचं दिसलं. आणि परवा कांबळेच्या मुलानं कांबळेला विचार, डॅडा फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? संविधान काय भानगड डॅडा? आणि शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते डॅडा? आता मात्र कांबळे पियटला. अरे गावभर आणि घरातच नाही उगवलं. मग त्यानं दार लावून पोरं तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो पण नाही रडला, तो तर दोनदा काढला करून. मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेले. तो विचार की पुस्तकात जात असतात. आणि आता कांबळे वेडा झाला, आता कांबळे वेडा झालाय. कांबळे व्यवस्थेनं वेडा ठरवलाय. कांबळे वेड्यांच्या दवाखान्यात आहे. कांबळे वेड्यासारखं बडबडतोय. कांबळे वेड्यासारखं मानवता 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 म्हणतोय. कांबळे वेड्यासारखा विद्रोहीच्या मंडपात येऊन बसतोय. कांबळे वेड्यासारखा शिवराय ते भीमराय नातं सांगू पाहतोय. कांबळे वेड्यासारखा सर्व धर्म समभाव सांगतोय. कांबळे वेड्यासारखं म्हणतोय बागेश्वर बाबा नको, गाडगे बाबा धरा म्हणतोय. कांबळे
कांबळे सारखं वागतोय, कांबळे भारतीय म्हणतोय, कांबळे ही माती आमची म्हणतोय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवताय. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कळतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडं करून ठेवलंय. आणि सगळी व्यवस्थाच कांबळेला तुडवते. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच करतोय. हा कांबळे जोपर्यंत जिवंत तोपर्यंत ही चळवळ जिवंत. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा विचार जिवंत आहे. आणि हा कांबळे जोपर्यंत जिवंत राहणार आहे तोपर्यंत ही चळवळ, हा मंडप, हा विद्रोह आणि आपण सर्वजण कायम जिवंत राहणार आहोत. तर मग असं म्हणणारे घाबरल्यात. आपण बिन बोलता घाबरायचं नाही. आपल्याला सिस्टीम घाबरली पाहिजे. म्हणून बुळग बोलायचं बंद करायचं, मुठ्या आवळायच्या. आपण बाजरीच्या भाकरी वाळलेल्या फोडणारी माणसं आहे. येड्यात वागू नका. दणका जोरात द्या. आमचं कवी संमेलन संपलंय. पुढं नाटक आहे. नाटक सगळ्यांनी बघायचं. उद्या सुद्धा याच संख्येनं उपस्थित राहायचं. मी जरी इथला सूत्रसंचालक असलो तरी आम्ही आयोजकांमध्ये आहे. त्यावेळेस करगण सर उपस्थित आहेत, भानुदादा उपस्थित आहेत, आमचे श्रावस्ती सर उपस्थित आहेत, गुरव सर उपस्थित आहेत. असे आमचे पुण्यावरून आमचे बाळासाहेब निकम, जे सोशल मीडियावर सगळ्यांना घोडा लावत बसलेले असतात. पण ते घोडा लावणं किती महत्वाचं असतं हे बाळासाहेबांकडे बघून आम्हाला भली भली मेंढर त्यांनी गार करून ठेवलेली आहेत. असे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण जिल्ह्यातून, प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या विचारावर प्रेम आहे म्हणून तुम्ही सर्वजण आलाय. तुमचे सर्वांचे मनापासून या विद्रोहीकडून, सातारच्या आमच्या सगळ्या पोरांकडून